नमस्कार मित्रांनो, तुम्ही आहात स्वराज्य कथाच्या एका नवीन गोष्टीमध्ये, जिथे आपण शिवाजी महाराजांची शौर्य आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत। शहाजी राजांची सुटका, एका धाडसी पुत्राची शौर्यगाथा। छत्रपती शिवाजी महाराज अवघे 14 वर्षांचे होते, पण त्यांचे मन सिंहासारखे धैर्यवान होते। त्यांना आपल्या वडिलांवर, शहाजी राजांवर खूप प्रेम होते। एक दिवस त्यांना धक्कादायक बातमी मिळाली। आदिलशहाने शहाजी राजांना कप्ताने कैद केले होते। शिवाजी महाराजांना हे ऐकून खूप दुःख झाले, पण त्यांनी लगेच निश्चय केला, मी माझ्या वडिलांना नक्की सोडवीन, कोणत्याही परिस्थितीत। शिवाजी महाराजांनी आपल्या काही विश्वासू साथीदारांना बोलावले। आपल्या वडिलांना आदिलशहाच्या तावडीतून कसे सोडवायचे त्यांनी विचारले। अनेक योजनांवर चर्चा झाली, पण शिवाजी महाराजांच्या मनात एक धाडसी विचार आला, मी स्वतः आदिलशहाच्या दरबारात जाईन आणि माझ्या वडिलांच्या सुटकेसाठी युक्तिवाद करीन। आदिलशहाचा दरबार मोठा आणि भव्य होता, जिथे मुघल शैलीतील नक्षीकाम आणि रेशमी पडदे होते। तिथे अनेक सरदार आणि मंत्री बसले होते। शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या दरबारात प्रवेश केला। त्यांचे लहान वय पाहून काही जण हसले, पण त्यांच्या डोळ्यांतील तेज आणि चेहऱ्यावरील आत्मविश्वास पाहून कोणीही त्यांना कमी लेखू शकले नाही। आदिलशहाने गर्वाने विचारले, कोण आहेस तू लहान मुला, जो माझ्या दरबारात इतक्या धाडसाने आला आहेस? शिवाजी महाराजांनी आदराने मुजरा केला आणि म्हणाले, मी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी आहे। माझ्या वडिलांना तुम्ही कप्ताने का कैद केले आहे? ते निष्ठावान सरदार आहेत। त्यांचा आवाज स्पष्ट आणि कणखर होता, ज्यामुळे दरबारात शांतता पसरली। शिवाजी महाराजांनी आदिलशहासमोर युक्तिवाद केला। त्यांनी सांगितले की शहाजी राजांनी कधीही आदिलशहाचा अपमान केला नाही आणि ते नेहमीच प्रामाणिक राहिले आहेत। त्यांनी आदिलशहाला आठवण करून दिली की शहाजी राजांना कैद केल्याने राज्यात अशांतता वाढेल। माझ्या वडिलांना तात्काळ आणि सन्मानाने मुक्त करा, त्यांनी धाडसाने मागणी केली। दरबारातील सर्वजण शिवाजी महाराजांचे धैर्य पाहून थक्क झाले। इतक्या लहान वयात कोणीही आदिलशहाशी असे बोलण्याची हिम्मत केली नव्हती। आदिलशहा स्वतःही शिवाजी महाराजांच्या बुद्धीने आणि धाडसाने प्रभावित झाला, पण त्याच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली। आदिलशहाने विचार केला, हा लहान मुलगा इतका धाडसी आहे, तर त्याचे वडील किती पराक्रमी असतील। याला कैद करून ठेवणे म्हणजे भविष्यात मोठे संकट ओढवून घेणे। त्याला शिवाजी महाराजांच्या युक्तिवादात तथ्य दिसले आणि त्याला भीती वाटली की या धाडसी मुलामुळे त्याच्या साम्राज्याला धोका निर्माण होऊ शकतो। शेवटी आदिलशहाने एक दीर्घ श्वास घेतला आणि निर्णय घेतला, शहाजी राजांना सन्मानाने मुक्त करा आणि त्यांना त्यांच्या पदरी परत पाठवा। त्याने आदेश दिला। दरबारात शांतता पसरली आणि मग आनंदाचा एकच जल्लोष झाला। शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले, कारण त्यांची योजना यशस्वी झाली होती। काही वेळातच शहाजी राजांना दरबारात आणण्यात आले। त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि थकवा दोन्ही दिसत होते। त्यांनी आपल्या लाडक्या मुलाला पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांना मिठी मारली। हा क्षण खूप भावनिक आणि ऐतिहासिक होता। एका पुत्राने आपल्या पित्यासाठी दाखवलेले शौर्य। शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीने, धाडसाने आणि योग्य नियोजनाने आपल्या वडिलांना आदिलशहाच्या कैदेतून सोडवले। या घटनेने त्यांची कीर्ती सर्व दूर पसरली आणि ते भविष्यात एक महान राजा बनणार याची ही पहिली ग्वाही होती। तात्पर्य, कितीही मोठे संकट आले तरी धैर्य, बुद्धी आणि योग्य नियोजनाने ते पार पाडता येते। मोठ्यांचा आदर करा आणि त्यांच्यासाठी लढायला कधीही घाबरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वराज्य कथा चॅनलला सबस्क्राईब करा। जय भवानी, जय शिवाजी।